काम. त्या घरात कोणाकोणाचं ऐकायचं तेच समजलं. आता हेच बघा की मामाजींना तोंड धुतल्यावर पाणी द्या, चहा ठेवला नाही ठेवला तर वरडलीच सासू. पारे पारे उन्हाची झाडल्यावर कोण करायचं? तुझा बाई येऊन करायचं काय? आता याच्यामध्ये बाला आणायची काय गरज? तरी मी गप्प बसती. माझी नणंद शाळेला जाते, तिची वेणी करा, फळणी करा, तिला शाळेत चढा. जैली मेली ती शाळा तर आलेच की दीर. म्हणतात वहिनी ओ वहिनी आला का भाकर तुकडा? कामावर जायला उशीर होतोय. आहा आला बडा राव. हे बी मी मनातच बोलले बरं का. तर आलेच की कारभार शेतावरून. म्हणतात कसे पारे पारे पायरे दुखतात शेकून देशील का जरा? आता ग बया काम नाही करते पाय तुमचे दुखतात. तसं नाही ग शेतले लांब हया. येण्या जाण्यामध्येच पाय दुखतात. सांग की तुझ्या बाला फटफटी घेऊन द्यायला. तसं पण तुझ्या बाला काय दिलं होतं? तसं अहो आतापर्यंत मी शांत बसले होते पण आता बसायचे नाही. तिथे माझे मायबाप काढतायत. जायला मी माहेरला निघून. तुमच्याही शहरात काही खरं नाही. गेले होते एकदा आमच्या पाहुण्याकडे. तिथं तर वाजी होती ना गाडी होती. तर आलीच की काकू तरा तरा. मला बघितली पडली गळ्यात. पारे अगे पारे तो तुळशीचा नवरा गेला ग तिला सोडून. आता दुसरा कोण यायचा कुणास ठाऊक. माझं डोकं तर चक्रावून गेलं. आता माझं डोकं चक्रावून गेलं. हा पण जेव्हा तिच्या हातात बटनाचं टिकून बघितलं तेव्हा आलं माझ्या ध्यानात. ती बया बसली होती त्या मालिकेत तोंड खुपसून. अहो काय चाललंय? कुठं चाललंय? आपला देश पुढे कसा जाणार याचा विचार आहे का? आपली लेक कुठं जाती? शाळेत जाती, कॉलेजात जाती की कुठं जाती? कशी जाती याचा विचार नाही. देव यांनी कसं व्हायचं त्या जान्हवीला बाळ झालं काय नाही झालं. आज मिनिस्टर मधील भाऊजी कोणत्या रंगाची साडी असतील याचं भारी टेन्शन यांना. अहो एक सांगायचं राहिलं. आमच्या काकूच्या शेजारी एक बाई राहायची. ती नीट नेटकी साडी नेसायची, नट्टापट्टा करायची, लाली पालिश करायची आणि बगलत पर्स अडकून चालली लुटू लुटू. तुला एक लहान बाळी घेत ती त्या बाळाला पाळगा घरात सोडून जायची. मला भारीच राग यायचा. एकदा विचारलं तिला जाती सोडून तानुल्या बाळाला आणि एकटीच तुरू तुरू. अव मला जे कळालं ते काही वेगळंच होतं. कळल्यावर माझ्या डोळ्यातून पाणी आलं. तिलाही होती त्या बाळाची आज घरातल्या 4 भिंतीपैकी तीही होती एक भिंत. विसरली नव्हती ती आई. पण त्या बाळाची आई म्हणाली माझाही जीव तीती तुटतो. माझाही जीव तीती तुटतो. माझ्या बाळाच्या बोबड्या बोलासाठी कान आसुसतात. पण आड येते कर्तव्याची वेळी. पण आड येते कर्तव्याची वेळी. काही केल्याने जुगारून टाकता येत नाही. आयुष्याची तडफड काही केल्याने संपत नाही. आणि आयुष्याची तडफड काही केल्या संपत. कशाला एवढी खिन्न असते? आता येईलच माझी सासू. मी जाते बिगी बिगी. पण तू थांब. मैत्रिणी जिथे ज्ञानोबाची मुक्ताई, कान्होबात्रा वहिनाबाई, आनंदी गोपाळ अशा राष्ट्रमाता जिजाऊ अशा भारतभूमीत तू जन्म घेतलास तर गर्व बाळग तुझ्या बाईपणाचा. उतू नको मातू नको घेतला असा टाकू नको. धन्यवाद.